नमस्कार मित्रांनो, आज आपण आपल्या परिवारासोबत जाणार आहोत महाराष्ट्रातील एक अतिशय प्रसिद्ध आणि पवित्र ठिकाणी, ते म्हणजे शिर्डी। पण हा व्हिडिओ फक्त साईबाबांचे दर्शन दाखवणार नाही, तर शिर्डीतील काही खास आणि महत्त्वाचे स्पॉट्स देखील दाखवणार आहे, जे अनेक लोक पाहायला विसरतात। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर मित्रांनो, आम्ही आज सकाळी भिगवण येथून शिर्डीकडे प्रवास सुरू केला। भिगवण ते शिर्डी हे अंतर साधारण 150 ते 200 किलोमीटर इतकं आहे आणि तिथे पोचायला 3 ते 4 तास लागतात। रस्त्यामध्ये सुंदर शेती, छोटे छोटे गाव आणि शांत वातावरण पाहायला मिळतं, जे प्रवास आणखी सुंदर बनवतं। सर्वप्रथम आपण जाणून घेऊया शिर्डीला कसं पोचायचं। जर तुम्ही पुण्याहून येत असाल तर पुणे, अहिल्यानगर, राहता, शिर्डी या मार्गाने साधारण 200 किलोमीटर अंतर आहे आणि साधारण 4 ते 5 तास शिर्डीला पोहोचायला लागतात। जर तुम्ही बसने किंवा ट्रेनने जाण्याचा विचार करत असाल तर दौंड मार्गे ट्रेन आणि बसची सुविधा उपलब्ध आहे, म्हणून सार्वजनिक वाहतुकीने देखील शिर्डीला सहज पोहोचता येते। मित्रांनो, शिर्डी हे महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील एक अतिशय प्रसिद्ध धार्मिक ठिकाण आहे। येथे साईबाबांनी अनेक वर्ष वास्तव्य केलं आणि भक्तांना प्रेम, सेवा आणि श्रद्धेचा संदेश दिला। प्रवास करताना थोडासा नाश्ता करण्यासाठी आम्ही मध्येच एका हॉटेलवर थांबलो। तिथे नाश्ता करून झाल्यावर आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली। मित्रांनो, रस्त्यामध्ये आम्हाला शिर्डी बस स्टॉप देखील दिसले। ज्यांच्याकडे स्वतःची गाडी नाही त्यांच्यासाठी बस हा एक खूप सोयीचा पर्याय आहे, कारण साईबाबा मंदिर हे बस स्टॉपच्या अगदी जवळ आहे। आणि मित्रांनो, अखेर आम्ही येऊन पोचलो आहोत प्रसिद्ध शिर्डी येथे। येथे पोचल्यानंतर आम्ही गाडी पार्क केली आणि गाडी पार्क करण्याची फी 100 रुपये इतकी आहे। गाडी पार्क करून आता आपण साईबाबांच्या दर्शनासाठी मंदिराच्या दिशेने जात आहोत। शिर्डी मंदिरात दर्शनासाठी वेगवेगळे गेट उपलब्ध आहेत। जर तुम्ही VIP दर्शन म्हणजेच तिकीट घेऊन दर्शन करणार असाल तर गेट नंबर 6 हा पेड तिकीट असलेल्या भक्तांसाठी आहे, आणि जर तुम्ही फ्री दर्शन करणार असाल तर गेट नंबर 7 आणि गेट नंबर 8 हे फ्री दर्शनसाठी उपलब्ध आहे। फ्री दर्शनसाठी कधीकधी थोडी जास्त रांग असू शकते, म्हणून वेळेनुसार तुम्ही पेड दर्शन किंवा फ्री दर्शन यापैकी योग्य पर्याय निवडू शकता। मंदिरामध्ये मोबाईल्स आणि बॅग्स अलाउड नाहीये, म्हणून येथे उपलब्ध असणाऱ्या लॉकरमध्ये तुमचे सामान सुरक्षित ठेवू शकता। आता आपण साईबाबांच्या समाधीपाशी येऊन पोहोचलोय। येथे दर्शन घेताना मनाला खूप शांतता मिळते आणि मन खूप प्रसन्न होतं। असं वाटत होतं की गाभाऱ्यातच अजून थोडा वेळ थांबता यावं, पण गर्दीमुळे ते शक्य झालं नाही। येथे दररोज हजारो भक्त दर्शनासाठी येतात आणि इथलं वातावरण खूप शांत आणि भक्तिमय आहे। मित्रांनो, शिर्डी साईबाबा मंदिर दररोज सकाळी साधारण 4 वाजता उघडलं जातं आणि रात्री साधारण 11 वाजेपर्यंत दर्शनासाठी खुले असते। जर तुम्हाला इथली काकड आरती अनुभवायची असेल तर आधीच वेळेची माहिती घेऊन तुम्ही इथली आरती अनुभवू शकता। दर्शन झाल्यानंतर आम्ही शिर्डीजवळील हनुमान मंदिराला भेट दिली। हे मंदिर देखील खूप शांत आणि पवित्र आहे। यानंतर आम्ही चावडी येथे आलो। हे ते ठिकाण आहे जिथे साईबाबा काही दिवसांची विश्रांती घ्यायचे। तिथले दर्शन घेऊन आता आम्ही येऊन पोचलोय द्वारकामाई येथे। द्वारकामाई म्हणजे जिथे साईबाबा अनेक वर्ष राहिले आणि येथे आजही पवित्र ध्वनी सतत जळत असते। तर मित्रांनो, आजचा शिर्डीचा हा प्रवास आमच्यासाठी खूपच सुंदर आणि समाधानकारक ठरला। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। ओम साईराम।